नमस्कार, वर्षास कॉर्नरमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला शिल्लक राहिलेल्या चपातीपासून हा टेस्टी आणि यम्मी असा हा पदार्थ बनवून दाखवते। चला तर याकरता लागणारे साहित्य आता आपण बघूयात। इथे मी हे पांढरे वाटाणे घेतलेत, 7-8 तास भिजवले होते। त्यात हळद मीठ घालून कुकरला 4-5 शिट्ट्या करून घेतल्यात आणि छान हे शिजवून घेतलेत। इथे कांदा टोमॅटो कट करून घेतलाय, कोथिंबीर घेतली। इथे हा चाट मसाला आहे, हे लाल मिरची पावडर, मीठ, हे साखर घालून दही फेटून घेतलेलं आहे। इथे खारी बुंदी आणि बारीक शेव आहे। इथे ही मी चपाती जी आहे ती मी कडक करून घेतली, हे बघू शकता तुम्ही। आवाज एवढी कडक झाली पाहिजे, ती खाकऱ्यांसारखी बनवून घेतली। चला तर मग आता मी तुम्हाला हे सर्व साहित्य कसं तयार करायचे ते दाखवते। इथे मी चपाती कट करून घेतली, बारीक तुकडे करून घेतले तसे। यावरती मी हा शिजवलेला पांढरा वाटाणा आहे तो घालून घेते। यावरती कांदा घालून घेते मी आता। त्यानंतर टोमॅटो। पुन्हा एकदा ही चपाती थोडीशी बारीक करून घ्यायची आहे। एकदा मी हे वाटाणे घालून घेते। त्यानंतर पुन्हा एकदा कांदा आणि टोमॅटो घालायचा आहे। यावरती हे फेटलेलं दही जे आहे ते घालून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यावरती हा चाट मसाला घालून घेतला आहे, लाल मिरची पावडर आणि थोडंसं चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे। त्यानंतर त्याच्यावरती ही बारीक शेव जाणार आहे, थोडीशी खारी बुंदी आणि त्यावरती ही कोथिंबीर घालायची थोडीशी। आपला हा चपाती चाट तयार झाला आहे। आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन पदार्थासोबत, व्हिडिओसोबत। बाय।